नमस्कार मित्रांनो, मी अजय राठोड. मित्रांनो तुम्ही जर मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेमध्ये फॉर्म भरलेला असेल तर वर्क ऑर्डर निघाल्याच्या नंतर संबंधित कंपनीकडून तुम्हाला 60 दिवसाच्या आत सौर पंप फिट करून देणं गरजेचं आहे. परंतु तुमचा कालावधी कंप्लीट होऊन देखील तुम्हाला कंपनीकडून सोलार बसवून दिला नाही किंवा मटेरियल आतापर्यंत दिलेलं नाही, तर त्याची तक्रार कशा प्रकारे करायची, कोणत्या ऑफिसला करायची, अर्ज कशा प्रकारे लिहायचा, याची ए टू झेड प्रोसेस आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतात. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मी तुम्हाला स्क्रीनवरती ईमेल आयडी देत आहेत. हे ईमेल आयडी तुम्हाला कॉपी करून घ्यायचे आहेत किंवा नोट करून घ्यायचे आहेत. ईमेल आयडी कॉपी किंवा नोट करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये जीमेल मध्ये जायचं आहे. जीमेल मध्ये गेल्याच्या नंतर खाली या ठिकाणी तुम्हाला कंपोज बटन दिसत आहे. या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर टू मध्ये तुम्हाला या ठिकाणी आपल्याला आता दाखवलेला ईमेल आयडी एंटर करून घ्यायचा आहे. mtskp_support@mahadiscom.in हा ईमेल आयडी तुम्हाला एंटर करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, त्याच कॉलम मध्ये तुम्हाला दुसरा देखील ईमेल आयडी एंटर करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता मित्रांनो, मी दोन्ही ईमेल आयडी एंटर करून घेतलेले आहेत. त्यानंतर सब्जेक्ट मध्ये तुम्हाला मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सोलार पंप बसविण्याबाबत तातडीने तक्रार, 60 दिवसाहून अधिक कालावधी विलंब, अशा प्रकारे तुम्हाला सब्जेक्ट मध्ये टाईप करून घ्यायचा आहे. मित्रांनो, सब्जेक्ट एंटर करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला कंपोज मेल वरती जायचं आहे. कंपोज मेल मध्ये गेल्याच्या नंतर मित्रांनो, मी तुम्हाला अर्जाचा फॉर्मॅट देत आहे. तो अर्ज तुम्हाला मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनल वरती देखील मिळेल. त्यानंतर तो अर्ज आपल्याला आहे तसा या ठिकाणी कॉपी पेस्ट करायचा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण अर्ज टाईप करून घेतलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला देखील व्यवस्थितरित्या अर्ज टाईप करून घ्यायचा आहे. अर्जाचा फॉर्मॅट मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे. चॅनल पेजवरती जाऊन तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करून अर्जाचा फॉर्मॅट देखील घेऊ शकता. त्यामध्ये आपल्याला खाली जायचं आहे. खाली गेल्याच्या नंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे, जेणेकरून तुमच्या अर्जाला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे किंवा चालू मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला एंटर करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा अर्ज क्रमांक या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे, म्हणजे MKID. त्यानंतर तुमचा गाव, तालुका, जिल्हा ही सर्व माहिती भरून घ्यायची आहे. तालुका, जिल्हा, गाव, MKID व्यवस्थितरित्या टाईप करून घेतल्याच्या नंतर आपल्याला सेंड या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला या 3 रेषावरती जायचं आहे. 3 रेषावरती गेल्याच्या नंतर तुम्हाला सेंड यामध्ये जायचं आहे. सेंड या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी वरती पाहू शकता मित्रांनो, आपण पाठवलेला ईमेल या ठिकाणी आलेला आहे. त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो, आपण पाहू शकता आपला ईमेल व्यवस्थितरित्या सेंड झालेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही घर बसल्या मोबाईलवरून महावितरणकडे तक्रार दाखल करू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.